मुंबई महानगरपालिकेतील स्ट्रीट फर्निचरमध्ये 263 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लोकायुक्तांसमोर करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार काल, शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यावर सुनावणी झाली. या प्रकरणी 23 एप्रिलपूर्वी लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेला दिले. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. आदित्य ठाकरे हे या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा पाठपुरावा करत आहेत. त्यांनी यासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहारही केला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त आतापर्यंत उत्तर द्यायला नकार देत होते किंवा कोणीही समोर येत नव्हते. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घोटाळ्याबाबत चौकशी लावण्याचे आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. कोणाची चौकशी झाली आहे का, याची माहिती लोकांसमोर आली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच पत्रकार परिषद बोलावून म्हटले होते.